सेक्शन 60. आता हा जो ओरल एव्हिडन्स आहे, ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट. डायरेक्ट असेल तर ॲडमिसिबल होईल आणि नसेल तर इनॲडमिसिबल होईल. जो ओरल एव्हिडन्स हा इनडायरेक्ट आहे त्यालाच आपण काय म्हणू? जो ओरल एव्हिडन्स हा इनडायरेक्ट एव्हिडन्स आहे त्याला आपण काय म्हणू? हिअरसे एव्हिडन्स. हिअरसे म्हणजे काय? कानानं सांगितला, कानानं ऐकला असा, त्यानं मला सांगितलं म्हणून मी कोर्टापुढे येऊन सांगतोय असा जो तो म्हणतोय, दॅट इज हिअरसे. सर सेक्शन 60 itself insists under the heading that oral evidence must be direct. ह्याला विसरू नका बघा. ओरल एव्हिडन्स मस्ट इन ऑल केसेस व्हॉट एव्हर बी डायरेक्ट. कशाही स्वरूपाच्या केसेस असू द्या, काही असू द्या, तुमचा ओरल एव्हिडन्स तुम्ही म्हणलात की तो ओरल एव्हिडन्स हा डायरेक्टच असावा असा हा सेक्शन 60 आग्रह धरतो, कंपल्सरी करतो. दॅट इज टू से, आता याच्यामध्ये त्यांनी सांगितले उदाहरण त्या प्रोव्हिजनमध्ये सांगितलंय, दॅट इज टू से इफ इट रेफर्स, इट मीन्स व्हॉट? इफ इट रेफर्स, इट म्हणजे काय? ओरल एव्हिडन्स. इफ इट रेफर्स टू अ फॅक्ट विच कुड बी सीन, इट मस्ट बी द एव्हिडन्स ऑफ विटनेस हू सेज ही सॉ इट. येते का लक्षात? जर तो असं सांगतो, असं ती फॅक्ट अशी रेफर करते, काय रेफर करते? दॅट फॅक्ट विच कुड बी सीन. तर तो एव्हिडन्स हा त्याच विटनेसचा असावा ज्यानं ती फॅक्ट पाहिलेली आहे. हे समजतंय का? आता एकदा हे समजलं की पुढे बघ काय नाही. इफ इट रेफर्स टू अ फॅक्ट विच कुड बी हर्ड, वरी सी होतं, सीन होतं, आता हर्ड आला, देन इट मस्ट बी द एव्हिडन्स ऑफ विटनेस हू सेज ही हर्ड इट. जो कोणी म्हणतो की ती फॅक्ट मी ऐकलेली आहे, मी माझ्या कानानं ऐकलं, तर त्यानंच न्यायालयासमोर यावं ज्यानं त्याच्या कानानं ती गोष्ट ऐकलेली आहे, असं हा सेक्शन 60 सांगतो. फर्दर, इफ इट रेफर्स, इफ इट रेफर्स, इट म्हणजे कोण? इफ इट रेफर्स म्हणजे कोण? इफ इट रेफर्स, लक्ष द्या, टू अ फॅक्ट विच कुड बी परसिव्ड बाय एनी अदर सेन्स ऑर इन एनी अदर मॅनर. जर तो ओरल एव्हिडन्स असा रेफर करतो की ती फॅक्ट विच कुड बी परसिव्ड बाय एनी सेन्सेस, तर इट मस्ट बी, मग त्यावेळेसचा तो ओरल एव्हिडन्स कशाबद्दलचा आहे? फॅक्ट विच परसिव्ड बाय सेन्सेस, त्याच्याबद्दलचा ओरल एव्हिडन्स. इट मस्ट बी एव्हिडन्स ऑफ विटनेस हू सेज ही परसिव्ड इट बाय दॅट सेन्स ऑर इन दॅट मॅनर. ज्या पद्धतीनं त्यानं ती फॅक्ट ग्रहण केली किंवा त्या सेन्सद्वारे त्यानं ग्रहण केली असं जो कोणी म्हणतो त्याच व्यक्तीनं न्यायालयासमोर येऊन त्या गोष्टीचा तोंडी पुरावा द्यावा, असं हा सेक्शन 60 सांगतो. फर्दर, इफ इट रेफर्स टू एन ओपिनियन or to the grounds of opinion on which that opinion is held. इथपर्यंत काय म्हणतंय? इफ इट रेफर्स, कशाला रेफर करतं? ओपिनियन किंवा द ग्राउंड्स ऑन विच दॅट ओपिनियन इज बेस्ड. ॲट दॅट टाइम इट मस्ट बी एव्हिडन्स ऑफ द पर्सन हू holds that opinion on those grounds. इथे लक्षात, एक्सपर्ट एव्हिडन्स आहे, त्यानं ओपिनियन दिला, त्यानं ते मत बनवला, तर त्याच व्यक्तीनं न्यायालयासमोर येऊन त्याच्या प्रकारचा पुरावा देणं गरजेचं आहे. वाय?
ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट. लक्षात येईल का नाही? एनी कन्फ्युजन? काहीच नाही. व्हेरी गुड. फर्दर आता याला अंडरलाईन करा. प्रोव्हाइडेड दॅट. आता सेक्शन 60 मध्ये यापुढे अशी अट आहे की किंवा यापुढे असे नमूद केलेले आहे की द ओपिनियन ऑफ एक्सपर्ट्स expressed in any treaties commonly offered for sale and the grounds on which such opinions are held इथपर्यंत comma may be proved by the production of such treaties if the author is dead, cannot be found, or has become incapable giving evidence, or cannot be called as witnesses without an amount of delay or expense which the court regards as unreasonable. इथपर्यंत. असं कुठं गेले का हो 4 क्लासचे पर्सन? आपण कुठं चर्चा केली का पाठीमागे? डायन डिक्लेरेशनमध्ये. तशा प्रकारचा तो विटनेस झालेला आहे. आता ज्याचं उदाहरणार्थ तो एक्सपर्ट कुठला आहे? ट्रीटीज. कॉमनली ऑफर्ड फॉर सेल. त्यानं अशा प्रकारचे एक पुस्तक लिहिलं आहे. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स लिहिलं आहे. ऑथर फॉरेनचा आहे. प्रश्न लातूरच्या कोर्टात आहे आणि आपण साहेबांना सांगतोय की या पुस्तकामध्ये या पानावर या ज्युरिस्टनं अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे. मग ते मत रिलेव्हंट ठरत आपल्याला ती फॅक्ट प्रूव्ह करायची आहे. आता त्या फॉरेनच्या ऑथरला आपण आणू शकतो. इथं जुन्या काळात लिहिलं आहे. CK पारिक समजा भारतातला पण मरून गेला. मोदी आहे ज्युरिस्प्रुडन्सवरती, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सवरती मरून गेला. मग आता कसं करायचं? मग त्याच्या ट्रीटीज आर कॉमनली ऑफर्ड फॉर सेल. बाजारामध्ये कुठेही ते पुस्तक मिळू शकतं. मग आपण न्यायालयाला सांगतो की साहेब पेज नंबर 100 वरती असं असं ह्यांनी सांगितलेलं आहे आणि ही पाहते ट्रीटी आणि हे त्याचं ओपिनियन. इट बिकम्स रिलेव्हंट. आता ओरल एव्हिडन्स काय सांगतो? इट मस्ट बी डायरेक्ट. ओरल एव्हिडन्स काय सांगतो? इट मस्ट बी डायरेक्ट. मग अशा प्रकारच्या ट्रीटीज आपण जर याच्या ट्रीटीजमध्ये त्या एक्सपर्टचं ओपिनियन किंवा त्याचे ग्राउंड्स ऑफ ओपिनियन जर आपल्याला प्रूव्ह करायचे असतील तर त्या ट्रीटीज आपण न्यायालयासमोर सादर करून त्याला प्रूव्ह करू शकतो. मग हा सेक्शन 60ला एक्सेप्शन आहे असं म्हणता येईल का? बोलू नका हो. सेक्शन 60 ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट. पण त्यांनी पुढे एक कंडिशन अशी ठेवली. इट इज प्रोव्हाइडेड दॅट ओपिनियन ऑफ एक्सपर्ट एक्सप्रेस्ड इन ट्रीटीज कॉमनली ऑफर्ड फॉर सेल. त्या एक्सपर्टचं ओपिनियन हे अशा ट्रीटीज बुक पुस्तकाच्या स्वरूपामध्ये त्यानं तयार केलेलं आहे आणि ते पुस्तक हे सहसा सर्वसाधारणपणे पब्लिक ॲट लार्ज विक्रीसाठी उपलब्ध आहे. अँड द ग्राउंड्स ऑन विच सच ओपिनियन्स आर हेल्ड मे बी प्रूव्ड अंडरलाईन बाय प्रोडक्शन ऑफ सच ट्रीटीज. त्या ट्रीटीज आपण न्यायालयासमोर सादर करून त्याचं मत किंवा त्या मताचे ग्राउंड्स हे प्रूव्ह करू शकतो. किंवा इफ द ऑथर इज डेड or cannot be found or has become incapable for giving evidence or cannot be called as a witness without an amount of delay or expense which the court regards as unreasonable. न्यायालयाच्या मते न्यायामध्ये नाही, त्याला आणून तुम्ही कधी आणायचं आणि कधी बोलवायचं आणि कधी प्रूव्ह करून घ्यायचं. विशिष्ट असा वेळ आणि पैसा खर्च केल्याशिवाय त्याला न्यायालयात आणणं शक्य होणार नाही. दॅट इज द लास्ट मिनिंग ऑफ दॅट लास्ट लाईन. अशा सर्व या ऑथरच्या बाबतीत त्यांनी तयार केलेली ट्रीटी, त्या ट्रीटीमध्ये त्यानं दिलेलं ओपिनियन, ते ओपिनियन आपण न्यायालयासमोर ती ट्रीटी प्रोड्यूस करून प्रूव्ह करू शकतो. जरी सेक्शन 60 इन्सिस्ट फॉर ओरल एव्हिडन्स इट मस्ट बी डायरेक्ट. समजतं?
further. Provided also that, यापुढे असेही नमूद करण्यात आलेलं आहे की, कसंही असंही, if oral evidence refers to the existence or condition of any material thing other than document. आता ओरल एव्हिडन्स काय रेफर करतो? एक मटेरियल थिंग जी डॉक्युमेंट नाही अशी मटेरियल थिंग जर तो ओरल एव्हिडन्स रेफर करत असेल तर द कोर्ट मे, इफ इट थिंक्स फिट, त्याला जर योग्य वाटलं तर, रिक्वायर्स द प्रोडक्शन ऑफ सच मटेरियल थिंग फॉर इट्स इन्स्पेक्शन. जर ओरल एव्हिडन्समध्ये पुस्तकाच्या शिवाय जर अजून कुठलीही मटेरियल थिंग रेफर करण्यात आलेली असेल तर त्यावेळेस जर न्यायालयाला जरुरीचं वाटलं तर न्यायालय ती मटेरियल थिंग त्याच्यासमोर तपासणीकरिता हजर करण्याचे निर्देश देऊ शकतं, असं हा सेक्शन 60चं शेवटचं कंडिशन सांगतो.